पद्माताई बोला. कोण बोलणार आहे? रेडी. माझं नाव पद्मा बाबूराव शिंदे. मी माजी नगरसेविका, परत शिंदे गटाची उपमहानगर प्रमुख. खरंच या शिंदे साहेबांनी एवढी चांगली योजना काढली की महिलांना इतका आनंद झाला. त्यांच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत. रक्षाबंधनाच्या आधीच आले होते काही काहींना. मी माझ्या एरियात काल जवळजवळ 7 ठिकाणी पत्रकार बंधूंना घेऊन त्या महिलांची मुलाखत पण दिलेली आहे. तरी खूप असे मुख्यमंत्री परत भविष्यात कधीच न होणार आहेत, कारण हेच मुख्यमंत्री जिंदगीभर राहिले पाहिजे. शिंदे साहेबांसारखे मुख्यमंत्री कधीच नाही होणार. खूप मुख्यमंत्री होऊन गेले, कितीतरी होऊन गेले, नावं सांगायचं सुद्धा त्यांची लिस्ट फार मोठी आहे, पण त्यांनी असा महिलाचा काहीच कार्यक्रम घेतला नाही. तरी या सरकारने खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कारण सीएम साहेबांनी, महायुती सरकारने जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी केलेली आहे, कारण की बऱ्याच महिलांना म्हणजे 3,000 रुपये रक्षाबंधनच्या आधी आलेले व आम्ही सर्व महिला आघाडी, मी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रमुख शारदाताई गुले व आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलं की सीएम साहेबांनी एवढा जर बहिणी म्हणून एवढं मान सन्मान दिला महिलांना, पण आम्हाला पण असं वाटलं की आपल्या महिला आघाडीच्या वतीनं आपण सुद्धा महिलांचा सत्कार करावा व त्यांना पण मान सन्मान द्यावा. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं हा कार्यक्रम आयोजित केला सर्व महिला आघाडीच्या वतीने व सर्व महिलांना रक्षाबंधनची भेट म्हणून आपले लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी साडी म्हणून गिफ्ट दिलं व आमच्या वतीने सुद्धा आम्ही महिलांना जे शक्य आहे ते त्यांना गिफ्ट दिलं, नाश्ता वगैरे त्यांचा मान सन्मान केला व हे प्रोग्राम इथे राबवला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी लाडकी बहीण योजना आम्ही साजरी केलेली आहे. सर्व पदाधिकारी, सर्व महिला आघाडीने याच्यामध्ये भाग घेतला आहे, मोठे सहकार्य केलेले आहे. सर्व महिलांनी ज्यांनी महालक्ष्मी हे लाडली बहिणीचे फॉर्म भरले होते, ज्यांना 3,000 रुपये आले, त्या सर्व महिला आल्या होत्या आणि त्यांनाही इथं आम्ही जे साहेबांनी गिफ्ट दिलं रक्षाबंधनच्या निमित्ताने ज्या साड्या वाटप केल्या, जे गिफ्ट दिलं त्याबद्दल सगळ्या महिला आल्या, त्यांचे मी अभिनंदन करते. एवढे 2 शब्द बोलून मी माझे आपले लाडके मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब, मला तर असं वाटतं जो काळ गेला त्या काळातही असे मुख्यमंत्री झालेले नाहीये. लिस्ट मोठी आहे पण नाव सांगण्यासारखं एकही मुख्यमंत्री नाही आणि मला असं वाटतं पुढे होणार नाही. झाले तर शिंदे साहेबच अशा प्रकारचे मुख्यमंत्री ह्याच प्रकारे राहतील आणि लाडकी बहीण योजना गाजवतील. मला आशा आहे की हेच मुख्यमंत्री व्हावे आणि ह्याच योजना महिलांसाठी राबवाव्या. आणि मला असं वाटतं की पहिले मुख्यमंत्री असे आहे महाराष्ट्राचे की त्यांनी महिलांना मान सन्मान दिलेला आहे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 1,500 का होईना हो दिले ना. आजपर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्याचा रेकॉर्ड आहे की त्यांनी 1,000 किंवा 1,500 दिलेलं आहे? एकनाथ साहेबांनी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. महिलांना सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आमच्या महिला आघाडीने जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, महिलांचा मान सन्मान केलेला आहे आणि आमचे लाडके मध्याचे प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्याकडून जी लाडक्या बहिणींना जी भेट दिलेली आहे त्याबद्दलही मी त्यांचे आभारी आहे. आणि एवढा सगळा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आमच्या घुलेताई, आमच्या गवळीताई यांची मी आभारी आहे आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपले सर्वांचे लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, आपले सर्वांचे लाडके भाऊ मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा, कार्यसम्राट आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेबांचा. आता मी म्हणणार आपले लाडके बंधू शिंदे साहेब यांचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा. आता मी म्हणणार कोण आला रे, कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. हो घ्या, ये. सर्वांनी टाळ्या वाजवून जोरात स्वागत करा.
काही तिघांची नावं याच्यामध्ये हस्ते गिफ्ट देणार आहोत. तर फर्स्ट